पायाची बोट खालीवरी करायची आहेत. श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. बघा गोल गोल फिरवायचे आहेत पाय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आरामशीर गोल गोल फिरवायचे आहेत. घुटणे खालीवरी करायचे आहेत. जबरदस्त व्यायाम ह्या. एकदम तणाव थकान दूर होऊन जातं, फ्रेश वाटते एकदम. बघा पायामध्ये एवढा अंतरा घ्यायचा आहे. हात कंद्याच्या समान मध्ये आणि उजवा हात डखण्या पायाच्या अंगुठ्याला लावायचा आहे आणि डखणा हात असा समोर, पंजा असा समोर असला पाहिजे. या साईडने असंच करायचं आहे. एक 2 मिनिट लगातार स्थित कोणासन करायचं आहे. फ्लेक्सिबिलिटी वाढते, पोट चांगलं राहते याने. हड्डिया दुखत असतील तर हड्डिया बिन थांबतात. मांसपेशीमध्ये रक्त संचालन चांगलं राहते. आणि मोठा पाय असेल तर मोठा पाय यानं कमी होते. असं लगातार 10-15 मिनिटं, 5 मिनिटं, 2 मिनिटं केलं, पुन्हा जरासा आराम केला आणि पुन्हा केलं तर पोटावरची जी चरबी आहे ती बिन कमी होते. यानं एकदम सेफ होते पोट आणि पुरी बॉडी लचिली होती. कुणकड बिन वाकल तुमची पोट. नाही बॉडी लचिली नसली तर कडकन कुठे हड्डी मोडल काय सांगता येईल. तर लचिली पाहिजेत बॉडी. आणि व्यायाम केल्याने भरपूर चांगलं वाटते माणसाला. जीवन चांगल्या पद्धतीनं मग जगते माणूस. चांगल्या चांगल्या गोष्टीचा आनंद घेते, खाण्यापिण्याचा आनंद घेते. बॉडी स्ट्रॉंग असली तर. आणि बॉडी स्ट्रॉंग नसली तर मग कोणत्याच वस्तूचा आनंद घेता येत नाही आपल्याला. खाण्यापिण्याचा आनंद घेता येत नाही. पुन्हा चांगले चांगले ठिकाणी जाता येत नाही. असं शरीर चांगलं नसलं तर शरीर चांगलं असलं तर आपण कुठंही जाऊ शकतो. खाल्लेलं पिल्लेलं शरीराला लागते, सहज पचन होते शरीर चांगलं असलं, स्ट्रॉंग असलं तर. बघा असा सूक्ष्म व्यायाम करायचा आहे. आणि आता बसून 1-2 राऊंड, एक राऊंड सकाळी आणि एक राऊंड संध्याकाळी असा करायचा आहे. बसून जरी तुम्ही केला तरी तुम्हाला खूप चांगलं वाटेल. 10-15 मिनिटं बसून व्यायाम करायचा. बघा अशी मांडी घालायची आणि हात समोर घ्यायचे आणि हाताची बोटं खालीवरी करायची आहेत. आपल्या बोटामध्येही वात असतो, तो वात दूर होऊन जातो हा योगा अभ्यास केल्याने. फ्लेक्सिबिलिटी राहते. एकदम सुरुवातीला तुमचे बोट वाकणार नाही तर जराशी तकलीफ होईल, पण सही पडली की मग असे मटकन वागतील. बघा कुठं असं बंद करायचं आहे आणि गोल गोल फिरायचं. मी बघितली होते एका माणसाचे पायाचे बोट हलवू बिन लागले नव्हते. इतला वात होता त्याच्या पायात. त्याला सांगितला होता मी व्यायाम करायचा की बोट खालीवरी करा. गोळ्या औषध बिन चालू होती. त्याला म्हणलं गोळ्या औषध बिन तुम्ही चालू करा आणि पायाचे बोट जास्त हलवत जा. जास्त हलवल्याने शरीरामध्ये रक्त संचालन चांगला होते. बघा असे गोल गोल कांदे फिरवायचे. तर श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा आहे. लंबा श्वास आत घ्यायचा, लंबा श्वास बाहेर सोडायचा. गोल गोल कांदे फिरवायचे. असं 4-5-10 वेळा समोरून करायचे आहेत. हात खालीवरी
नंतर साईडनं करायचे आहे. मानाचा व्यायाम सुद्धा दक्षिणेकडे न्यायची, एकदा उजवीकडे न्यायचे. मानामध्ये फ्लेक्सिबिलिटी राहते मानाचा व्यायाम केल्याने. मानाचा व्यायाम हे सांगेल शास्त्रामध्ये, डोळ्याचा व्यायाम सांगेल, ब्रेन दिमागचा व्यायाम. दिमागला स्ट्रॉंग बनायचा असेल तर अध्ययन करायला लागते, स्वाध्याय करायला लागते, वाचा लागतात पुस्तकं. सर्व गोष्टीचा व्यायाम शास्त्रामध्ये सांगेल आहे. बघा असे खांदे गोल गोल. त्यानंतर डोळ्याचा व्यायाम बघा, एकदा उजवीकडे न्यायचे आहे तर डोळे 3 सेकंद थांबायचे आहे. नंतर दक्षिणेकडे न्यायचे आहे, 3 सेकंद थांबायचं आहे. पुन्हा उजवीकडे न्यायचे आहे, पुन्हा दक्षिणेकडे. असं 4-5 वेळा. नंतर वरी करायचे डोळे आकाशाकडं, नंतर खाली जमिनीकडं. असे खाली वरी करायचे 4-5 वेळा. नंतर गोल गोलही फिरवू शकता तुम्ही. असे बघा, घडीच्या काटासारखी गोल गोल, घडीच्या काटासारखी गोल गोल फिरवायचे आहेत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, सारखे उलटे 4-4, 5-5 वेळा. असं केल्याने ज्या डोळ्याच्या सूक्ष्म नाडी राहतात, सूक्ष्म नसा राहतात, त्या ॲक्टिव्ह राहतात आणि फ्लेक्सिबिलिटी राहते डोळ्यामध्ये. डोळे चांगले राहतात. ठीक आहे. तर हा झाला डोळ्याचा व्यायाम. त्यानंतर प्राणायाम, मेडिटेशन. आता हे सर्व केल्याच्या नंतर जरासं बसायचं आहे मांडी घालून आणि ध्यान करायचं आहे. सर्वात आधी भस्त्रिका प्राणायाम आपण करणार आहोत. नासिकातून श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. आपल्या आपल्या शक्तीनुसार तुम्हाला हा प्राणायाम करायचा आहे. मध्यम गती, धीमी गती आणि तीव्र गती. सर्वात आधी धीमी गतीनं सांगतो मी तुम्हाला. जे कमजोर होतं त्यांना मध्यम गती आणि तीव्र गतीनं प्राणायाम करता येत नाही. वयस्कर माणसं आहेत त्यांनी धीमी गतीनं करायचं आहे. बघा, आरामशीर श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा, आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. पुऱ्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते, रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रॉंग राहते, सर्दी कफ भंबारा गायब होऊन जाते. एकदम जबरदस्त प्राणायाम हा आहे. हा भस्त्रिका प्राणायाम म्हणतो आपण. मध्यम गतीनं, जे मध्यम लोक येतात त्यांच्यासाठी मध्यम गतीनं भस्त्रिका प्राणायाम. 1 मिनिट 2 मिनिटं जरी केलं तरी भरपूर एनर्जी बॉडीमध्ये येते. ठीक आहे. असं तुम्ही मध्यम गतीनं करू शकता असाल तर मध्यम गतीनं करत राहा. नंतर जे जवान येतं, यंगस्टार येतं, त्यांनी 1 मिनिट तीव्र गतीनं हा भस्त्रिका प्राणायाम केला पाहिजे. बघा, असं 1 मिनिट करून दाखवतो मी तुम्हाला.
बघा, असा 1 मिनिट भस्त्रिका प्राणायाम केल्याने मन एकदम शांत होते. शरीर एकदम शांत होते. शरीरामध्ये नसनाड्या एकदम चांगल्या वाहतात. असं वाटतं तुम्हाला की पुऱ्या शरीरामध्ये ऑक्सिजन रक्त वाहत आहे, असं वाटेल तुम्हाला. पूर्ण शरीर एकदम शांत झालेलं आहे, असं अनुभव वाटेल 1 मिनिट हा भस्त्रिका प्राणायाम केल्याने. बघा, लंबा श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. याच्यानंतर कपालभाती प्राणायाम. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे, त्याला आपण कपालभाती प्राणायाम करतो. आणि कपालभाती प्राणायाम नासिकातून श्वास आपण बाहेर सोडतो तर पोट आत जाते. श्वास बाहेर सोडला की पोट आत जाते. पोटाला एक हलका झटका बसतो. असं करत राहा कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायामचे फायदे आणि सावधानी काय ठेवून करायचं आहे कपालभाती प्राणायाम ते मी तुम्हाला सांगतो. कपालभाती प्राणायाम जेवण केल्याच्या नंतर 4-5 घंट्यानंतर करायचा आहे. त्यानंतर प्रेग्नेंट लेडीज असतील, त्यांचं काही शरीरामध्ये पोटाचं ऑपरेशन झाले असेल, कंबर जास्त दुखत असेल, त्यांनी 1-1.5 वर्षाच्या नंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे किंवा योग गुरुच्या मार्गदर्शन खाली त्यांना विचारून तपासून तुम्ही हा प्राणायाम कपालभाती प्राणायाम करू शकता. त्याच्यानंतर कपालभाती प्राणायामचे लाभ. याने पोटातली किडनी चांगली राहते. पोट साफ होत नसेल तर पोट सकाळी सकाळी एकदम स्वच्छ साफ होते. गॅस बनत असेल तर गॅस दूर होतो. आणि इंडोग्रॉफिन, त्याला आपण खुशीचं द्रव्य म्हणतो. खुश राहण्यासाठी जे शरीरामध्ये तत्व लागतात, इंडोग्रॉफिन म्हणतो आपण त्याला, ते हे कपालभाती प्राणायाम केल्याने उत्पन्न होते आणि तुम्हाला आतूनच चांगलं वाटेल. खुश राहाल तुम्ही आतूनच. ब्रह्मानंद वाटेल तुम्हाला. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. मध्यम गतीनं करायचा आहे कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम केल्याच्या नंतर अनुलोम विलोम प्राणायाम. जो हात वर घ्यायचा आहे याला आपण वायुमुद्रा म्हणतो आणि दक्षिण नासिकावर अंगुठा टेकवायचा आहे आणि उजव्या नासिकावर अंगुठा टेकवायचा आहे आणि दक्षिण नासिकानं लंबा गहिरा श्वास आत घ्यायचा आहे. आणि उजव्या नासिकानं श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नासिकानं श्वास आत घ्यायचा आहे आणि दक्षिण नासिकानं श्वास बाहेर सोडायचा आहे. ज्या नासिकानं श्वास बाहेर सोडला त्याच नासिकानं श्वास आत घ्यायचा आहे. हा झाला अनुलोम विलोम प्राणायाम.
4-5 वेळा सुरुवातीला करून पहा, एकदम रिलॅक्स वाटेल तुम्हाला, शार्प राहील तुमचा ब्रेन. याददाश्त शक्ती वाढते अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने. जे बिन तुम्हाला आठवायचं असेल ते पटकन आठवते. अनुलोम विलोम प्राणायाम करत राहा. तुम्हाला गुस्सा येत असेल तर गुस्स्यावर कंट्रोल होते, थॉटवर कंट्रोल होते. ब्रेनमध्ये थॉट येतात, चांगले चांगले थॉट आतमध्ये येतात. हा योगा केल्याचा फायदा आहे. दक्षिण नासिकान श्वास आत घ्यायचा आहे आणि उजव्या नासिकान श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा दक्षिण नासिकान श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. घ्यायचा आहे, सोडायचा आहे, घ्यायचा आहे, सोडायचा आहे. याला आपण अनुलोम विलोम प्राणायाम असं म्हणतो. लगातार 3-4 मिनिटं करायचं आहे. तर वेळ आता कमी राहिलेली आहे आज आपल्याकडे. तर आपण थोडक्यात आता भ्रामरी प्राणायाम घेणार आहोत 3 वेळा. बघा कसा करायचा आहे भ्रामरी प्राणायाम. एकदम शांत वाटेल तुम्हाला. आता तुम्ही स्वतःशी जुडचाल, कनेक्ट होताल स्वतःशी आणि युनिवर्स संग कनेक्ट होसाल तुम्ही आता हा प्राणायाम केल्याने. बघा, एक उंगली माथ्यावर ठेवायची, 3 बोटं डोळ्यासमोर ठेवायची, अंगुठ्यानं कान बंद करायचे आहे. नाकानं नासिकानं श्वास आत घ्यायचा आहे आणि नासिकानं असा नाद करायचा आहे. आता नासिकानं श्वास आत घ्यायचा आहे आणि तोंडानं ओम असा उच्चार करायचा आहे. उद्गीत प्राणायाम म्हणतो आपण याला. आणि आता शांत राहायचं आहे. श्वास प्रश्वासवर ओमचं ध्यान करायचं आहे. ओम दिव्य शक्ति, भगवान का मुख्य नाम है, दिव्य ऊर्जा है, पवित्र ध्वनि है ओम. बघा, असे दोन्ही हात आता वर करायचे, आपसमध्ये रगडायचे आहेत.
गरम करायचे जराशे आणि आधी चेहऱ्यासमोरून असे फिरवायचे. आणि आधी डोळे आता उघडायचे आहेत. बघा आता तुम्हाला कसं वाटतंय. एकदम फ्रेश वाटल. एकदम चांगलं आनंदी वाटल तुम्हाला. आनंदी व्हायचं असेल तर योगाशिवाय दुसरा मार्ग नाही. योगाच करावे लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? योगाशिवाय दुसरा मार्ग नाही. योगा करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर सर्वीकडे धिंगाणा चालू आहे. बिमारी रोगराई बातच घेरल तुम्हाला. तर योगा करत जा, काम करत जा, मजबूत राहत जा, स्ट्रॉंग राहायचा. योगा आणि काम केल्याने माणूस चांगलं राहते. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या योगा क्षेत्रामध्ये. धन्यवाद.